एकदा इलेक्शन जवळ आलं की नरेंद्र मोदी हे बिळातून बाहेर निघतात आणि एकदा का इलेक्शन संपलं की पुन्हा त्याच बिळामध्ये आत जाऊन बसतात. अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत. आता वेस्ट बंगालमध्ये नरेंद्र मोदी आले होते आणि त्यांचा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जे काही घडलेलं आहे ते पाहून अनेक लोकांनी संताप व्यक्त केलाय. कारण की नरेंद्र मोदी हे फक्त सोशल मीडियासाठी अशा प्रकारचं कृत्य करू शकतात असंच काही जणांचं मत येत आहे. चला तर मग बघूया या संपूर्ण व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे. सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अकाउंटवर शेअर केलेला आहे आणि वेस्ट बंगालमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की दुकानदारच्या दुकानामध्ये ते जातात. ते दुकान भेळीचं दुकान दिसतंय. विशेष म्हणजे इथे जर तुम्ही नीट पाहिलं तर ते काही या दुकानामध्ये साहित्य दिसत आहे ते संपूर्ण पुरेपूर आहे आणि पॅकेटमध्ये दिसतंय. आता या पॅकेटमधलं थोडं सुद्धा जे काही मटेरियल आहे किंवा जे काही खायचं साधन आहे ते खायचं साधन दिसत आहे आणि त्यामागे तुम्ही पाहू शकता की त्या बरण्यांमध्ये आहे तेच खाण्याचं साधन दिसतंय. बरण्यांमधील थोडं सुद्धा ते कमी झालेलं दिसत नाही, म्हणजे ते हे सर्व स्क्रिप्टेड आहे. अगोदरच त्यांनी ठरवलं होतं की असं दुकानात यायचं आणि असं बोलायचं आणि चक्क खिशातून 10 रुपयाची नोट द्यायची. त्यानंतर दुकानदारांना असं बोलायचं इथं, असं त्यांचं ठरलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे इथं जे काही घडत आहे ते दिसतंय. कारण की त्या दुकानातील वस्तू आहेत तशाच आहेत, पॅकेट्स आहेत तेच आहेत, म्हणजे हे सर्व स्क्रिप्टेड आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी म्हणतात की मला भेळ बनवून दे आणि मग हे घे 10 रुपये. तर तो दुकानदार म्हणतो राहू द्या. अशा प्रकारचं कृत्य इथं दिसतंय. सांगायचं झालं तर मोदींनी फक्त हे दिखाव्यासाठी केलेलं आहे. एका गरिबाच्या दुकानात जायचं, 10 रुपयांची भेळ मागायची, खिशातून 10 रुपये द्यायचं, हे सगळं लोकांची मनं जिंकण्यासाठी आणि नंतर त्यांना लुबाडण्यासाठी.